बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टच्या संदर्भातली। कारण छत्रपती संभाजीनगरमधल्या गतिमंद मुलाला मारहाण केल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारित केली आणि यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत। दोषींवरती कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन देखील पंकज भोयर यांनी एबीपी माझाला दिलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या माणकी गावामध्ये गतिमंद विद्यार्थ्याच्या निवासी विद्यालयात शिपाई असणाऱ्या दीपक इंगळे यानं या गतिमंद मुलाला बेदम मारहाण केली होती। हा सगळा प्रकार एबीपी माझाने उघडकीस आणला आणि या व्हिडिओमध्ये शिपाई हा गतिमंद मुलाचे हात पाठीमागे बांधून त्याला मारहाण करताना दिसतोय। हा व्हिडिओ खरतर अत्यंत वेदना देणारा असाच आहे आणि या अमानवी कृत्यामुळे संताप देखील व्यक्त केला जातोय। माणकी गावामधील चैतन्य कानिफनाथ निवासी गतिमंद विद्यालयामधला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे। दरम्यान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी एबीपी माझासोबत बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। याच्याबद्दल माहिती मला आता लगेच मिळालेली आहे। मी देखील याची विस्तृत माहिती घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर का मतिमंद मुलांवरती अत्याचार झाला असेल तर ही बाब निश्चितच निषेधार्थ आहे। याची चौकशी करून संबंधित जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। अशा ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी समिती आहेत आणि समित्या असतातच अशा प्रकारच्या याच्यावरती देखरेख ठेवण्याकरिता। परंतु तरी जर का असा प्रकार त्या ठिकाणी घडलेला असेल तर हे अतिशय निषेधार्थ आहे। याच्यावरती चौकशी करून त्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात येईल। दरम्यान याच प्रकरणावरती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आहे। संभाजीनगरच्या माणकी गावामध्ये गतिमंद शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला हातपाय बांधून कुकरने मारला शिपायाला। किती गंभीर विषय वाटतो आणि सरकार जनरली अशा प्रकारच्या बातम्या नेहमी आश्रम शाळेतनं गतिमंद शाळेतनं येत राहतात। म्हणजे आश्रमशाळा हे मुलांच्या भविष्यासाठी आहे की भविष्य त्यातल्या त्यात मतिमंद, आणि त्यामुळं या संदर्भात अशा घटना घडतात, वारंवार घडतात, त्या घटनांची पुनरावृत्ती होते। अशा वेळेस आपण गांभीर्यानं या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे। पुन्हा दुसऱ्यांदा अशी घटना होणार नाही आणि आरोपीवर कडक कारवाई केली पाहिजे। सरकारने मतिमंद शाळांच्या संदर्भात संरक्षणाच्या संदर्भात गांभीर्यानं बघण्याची गरज आहे आणि या घटना अशा ज्या वारंवार घडतात त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक कारवाईची अपेक्षा आहे। थँक्यू। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।